मुलांनो, तुम्हाला जर विचारलं तुम्हाला अभ्यास करायची की गोष्ट ऐकायची आहे, तर तुम्ही काय सांगणार? नक्कीच 90% मुलं काय सांगतील की आम्हाला गोष्ट ऐकायची आहे. तर आज जर आपण गोष्टीतून ग्रामर शिकलं तर ते तुम्हाला आवडेल का? नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आज आपण काय करणार आहोत, एका गोष्टीतून ग्रामर मधला एक भाग पार्ट ऑफ स्पीच एका गोष्टीतून शिकणार आहोत. अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी ती गोष्ट तुम्ही ऐकल्यानंतर पार्ट ऑफ स्पीच कधीच तुम्ही विसरणार नाहीत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, मी सुनीता जंकेवाड वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आपण आता गोष्टीला सुरुवात करूयात. आता गोष्ट आपली आहे पार्ट ऑफ स्पीच ची. पार्ट ऑफ स्पीच नावाचं ना एक कुटुंब आहे. ते कुटुंब किती जणांचं आहे? 8 जणांचं आहे. या कुटुंबामध्ये 8 बहीण भावंडे आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत. मग यामध्ये आता आपल्या घरामध्ये कसं सगळे बहीण भाऊ असतात, आपण 2 असतो किंवा 3 असतो, हे थोडं मोठं कुटुंब आहे. आता आणि मग आपल्या बहिणीचा स्वभाव वेगळा असतो, भावाचा स्वभाव वेगळा असतो आणि आपला स्वतःचा स्वभाव वेगळा असतो. तसंच या 8 बहीण भावांचा स्वभाव कसा आहे? वेगवेगळा आहे. त्याप्रमाणे आता आपल्या सगळ्यात मोठा भाऊ जो आहे त्याचा वेगळा स्वभाव असतो. त्यामध्ये सर्वात मोठा भाऊ कोण आहे? इथं नाऊन आहे. नाऊन हा पार्ट ऑफ स्पीच मधला कुटुंबातला मोठा भाऊ आहे. ह्या मोठ्या भावाला एक सवय आहे, फक्त नाव ठेवायची सवय. प्रत्येक गोष्टीला हा नाव ठेवतो. घरात ठेवलं, आता हा काय? पेन. पेन याला नाव त्याने दिलं पेन. हा काय? बोर्ड. बोर्डला नाव. समोर काय? मोबाईल आहे. मोबाईल नाव. माझं नाव सुनीता आहे. सुनीता नाव. म्हणजे ज्या ज्या गोष्टीला नाव ठेवता येतं, ती वस्तू असो किंवा एखादी व्यक्तीचं नाव असो, कशाचंही नाव असो, त्याला नाव खूप आवडतात. या मोठ्या भावाला काय आवडतात? नाव आवडतात. आता ही जर गोष्ट आपल्याला समजली की कुटुंबातला हा मोठा भाऊ आहे आणि याला नाव आवडतात, परंतु आपल्याला काय एक्झाम मध्ये जर विचारलं डेफिनेशन लिहा आणि नाउन ओळखा, तर आपल्याला त्याची डेफिनेशन लिहावी लागेल की नाही? मग त्यासाठी आपण नाउनची इंग्लिश मध्ये डेफिनेशन शिकूयात. तर नाउनची डेफिनेशन अशी येते, अ नाउन नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग. म्हणजे नाउन मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव आणि एखाद्या वस्तूचं नाव. जिथे जिथे नाव येतं तिथे तिथे हा नाउन मोठा भाऊ येतोच. आता फॉर एक्झाम्पल, माझं नाव सुनीता आहे. सुनीता काय? नाउन आहे. आता पेन ही वस्तू आहे, या वस्तूला पण नाव आहे काहीतरी, पेन आहे, म्हणून पेन हा नाउन आहे. आता फ्रूट मध्ये फ्रूट तर आहेत, परंतु मँगो आहे, ऍपल आहे, हे काय आहेत? नाउन आहेत. फ्लॉवर नाउन आहे. कॅट एखाद्या ॲनिमलचं नाव, ॲनिमलला पण नाव असतात ना, जसे आपल्याला नाव तसे ॲनिमलला पण नाव. कॅट आहे, डॉग आहे, हे पण नाउन. आणि जसे कंट्रीज आहेत, इंडिया आहे, आपला लातूर जिल्हा आहे, मी लातूरचीच आहे, लातूर जिल्हा आहे, मी राहते जम्मू काश्मीर मध्ये, जम्मू काश्मीर हे एक नाउनच आहे. स्कूल आहे. आता हे आहे प्लेसेस. प्लेस कोणते कोणते येतात? स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, पोस्ट ऑफिस आहे. हे जेवढे म्हणजे नाव देता येतं तेवढे नाउन आहेत. नाउन हा पार्ट ऑफ स्पीच मधला मोठा भाऊ आहे. याला फक्त नाउन आवडतात. जिथे जिथे नाव येतो तिथे तिथे नाउन येतो. हा सर्वात कुटुंबातला मोठा भाऊ आहे. आता मोठ्या भावानंतर दुसरा भाऊ बघूयात, प्रोनाउन. प्रोनाउनचा स्वभाव कसा आहे ते आपण जाणून घेऊयात. चला, आता प्रोनाउन काय आहे? 2 नंबरचा भाऊ आहे. जेव्हा नाउन फिरून फिरून सर्वांना नाव देऊन देऊन थकतो, तेव्हा प्रोनाउन आपलं काम करतो. तो थकून घरी येतो नाउन, तेव्हा प्रोनाउन जातो. परंतु प्रोनाउनचं काय? त्याला नाव आवडत नाही. नावाऐवजी तर ना, आता जसं की आपली एखादी मैत्रीण आहे, मैत्रिणीला आपलं नाव नाही घ्यायचं, ये गा इकडं असं म्हणतो ना, त्या टाइप मध्ये याला नाउन नाही आवडत. नाउनच्या ठिकाणी ही, शी, इट असा वापर करतो, कारण हा इंग्लिशचा आहे ना. इंग्लिश मध्ये मग ही, शी, इट वापरतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये इकडे, ती असं बोलतो ना, तेच मराठीमध्ये प्रोनाउन इंग्लिश वापरतो. ही, शी, इट, दे हा वापरतो. कशाऐवजी? नाउनऐवजी. म्हणजे नाउनऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे तो प्रोनाउन असतो. समजतंय का? म्हणजे तो जेव्हा गैरहजर असतो तेव्हा प्रोनाउन त्याचं काम करतो. मग आता आपल्याला प्रोनाउनची डेफिनेशन पाहावी लागेल ना, कारण प्रोनाउनची डेफिनेशन एक्झाम मध्ये लिहा असं म्हणतात. तेव्हा आपल्याला समजलं
प्रोनाउन म्हणजे नेमकं काय? नाउनच्या ठिकाणी आपण वापरला जाणारा शब्द आहे प्रोनाउन. परंतु प्रोनाउनची डेफिनेशन पण आपल्याला एक्झाम मध्ये लिहावी लागेल, काय एक्झाम्पल्स द्यावे लागतील. चला तर मग पाहूयात आपण त्याची डेफिनेशन काय. आता प्रोनाउनची डेफिनेशन काय आहे मराठीमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं आहे नाउनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे तो प्रोनाउन आहे. परंतु इंग्लिश मध्ये आता प्रोनाउन इज अ वर्ड. प्रोनाउन हा वर्ड कसा युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. जेव्हा नाउन अब्सेंट होतो तेव्हा प्रोनाउन वापरला जातो. फॉर एक्झाम्पल आय, ही, शी, इट, ही, शी, इट, दे. चला आता इथं आय आहे. आय आता जसं की सुनीता इज अ टीचर, तर इथं सुनीता ऐवजी काय वापरलं जात आहे? आय एम अ टीचर असं. आता इथं ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. आपण इथं त्याच ऐवजी सचिन वापरलं तर नाव येतो, परंतु सचिनच्या ऐवजी आपण काय वापरतो? ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. आता शीचं काय येणार मग? शी इज ड्रॉइंग अ पिक्चर. कोण आहे ती? तिचं नाव आहे का? नावाऐवजी आपण हा शब्द वापरलाय. नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाउन म्हणतो इन्स्टेड ऑफ नाउन. आय, ही, शी, दे, इट हे शब्द वापरले जातात तेव्हा काय होतो? प्रोनाउन येतो. समजते का काय या कुटुंबातली गोष्ट? ही गोष्ट चांगली समजून घ्या की तुम्ही कधीच विसरणार नाही. आय होप की नक्कीच तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन हे दोन भाऊ समजले असतील. चला तर आता आपण पाहूया नाउन प्रोनाउन नंतर काय येतंय. वर्ब. म्हणलीस आहे तू. मी थोडं कट करते तुला. आता 3 नंबरचा भाव आहे वर्ब. वर्ब काय? खूप कष्टाळू मुलगा. याला ना सतत एका ठिकाणी तर बसूच नाही वाटत. याला ना सतत काहीतरी काम पाहिजे, काहीतरी ऍक्शन पाहिजे. जसं की हा खातो, पितो, पळतो, रन करतो, काही सतत काही ना काही पाहिजे. तोच आहे वर्ब. म्हणजे पहिला मुलगा कसा? नाव ठेवणारा. दुसरा मुलगा कसा? त्या नाव ठेवणाऱ्याऐवजी नावाऐवजी तो गैरहजेरीत काम करतो. तिसरा कसं? आता कष्टाळू. याला ना फक्त ऍक्शन आवडतात. याला फक्त ऍक्शन आवडतात. मग या ऍक्शनची आपल्याला डेफिनेशन लिहावी लागेल की नाही? चला नाव हे वर्ब काय करतो? फक्त ऍक्शन करतो. चला पाहूयात डेफिनेशन. वर्बची आपल्याला अशी डेफिनेशन करता येते. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अँड ऍक्शन. हा फक्त सतत ऍक्शन करत राहतो ना, सतत काही ना काही काम करत राहतो ना, मग दॅट शोज अँड ऍक्शन. आता एक्झाम्पल मध्ये खाणे एक काम आहे, प्ले खेळणे एक काम आहे. सतत हा काम करणारा म्हणजे वर्ब आहे. रीड काम आहे, रीडिंग करणे, वाचणे. स्पीक, ड्रिंक हे काय आहेत? सर्व ऍक्शन्स आहेत, काम करणे. कष्टाळू मुलाच्या कसं असतंय? काम करायचं असतंय. तसं त्या टाइप मध्ये वर्ब म्हणजे काय येतं? फक्त काम करणे, ऍक्शन करणे. जेवढ्या ग्रामर मध्ये ऍक्शन येतात तिथं हा वर्ब येतो. आता वर्बच्या नंतर त्याची बहीण येते. आता ती बहीणचा स्वभाव कसा आहे ते आपण जाणून घेऊया. चला म्हणाले. आता आपण ऍडजेक्टिव्ह पाहणार आहोत. ऍडजेक्टिव्ह काय आहे? कौतुक करणारी बहीण. आता या तिघा भावात पहिल्यांदा ही चौथी कोण आली? बहीण आली. बहीण म्हणली की बहिणीला कसं असतंय? सगळ्यात मोठ्या भावाचं कौतुक असते. तसं ही नाऊन जे आहे, नाऊन हिचा मोठा भाऊ आहे सर्वात. मग ह्या नाऊनचं जे आहे ही कौतुक करते. कारण पहिली बहीण म्हणलं की मोठ्या भावाचंच कौतुक करते. तसं ऍडजेक्टिव्ह काय? कौतुक करते. मग याची डेफिनेशन कशी येईल? अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड. आता हे तर प्रत्येकालाच येतं लक्षात. स्पेलिंग पार्ट हे डेफिनेशन पार्ट करताना काय करायचं? अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट. इथपर्यंत ना पाठच करून ठेवायचं. नाउन इज अ वर्ड दॅट, प्रोनाउन इज अ वर्ड दॅट, वर्ब इज अ नाउन दॅट, वर्ब इज अ वर्ड दॅट, ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट असं पाठ करून ठेवायचं. हे मेन आहे, प्रत्येकाला चेंज होतं. आता इथं अँड ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट टेल्स मोर अबाउट अ नाउन. बघा नाउन विषयी जास्त माहिती सांगते. आता कसं राहुल, राहुल काय? नाउन आहे. परंतु राहुल इज अ क्लेवर बॉय. राहुल कसा आहे? क्लेवर, हुशार आहे. मग राहुल विषयी जास्त माहिती सांगायला का नाही? राहुल इज अ क्लेवर. आता इथं लिहिला जागा नाही, एक एक एक्झाम्पल असं सांगते. आता क्लेवर, क्लेवर म्हणजे काय आलं? ऍडजेक्टिव्ह आलं. आता एखादं सेंटेन्स आलं. राहुल इज अ
क्लेवर बॉय. आता इथं काय राहुल काय नाऊन आहे, पण या नाऊनची तारीफ करते, कौतुक करते. ह्या नाऊनची कौतुक करते. राहुल कसा क्लेवर हुशार बॉय आहे. समजतंय का? म्हणजे नाऊनचं प्रत्येकाचं कौतुक करते. आता इथं बिग बिग आहे. बिग मग अँड एलिफंट इज अ बिग ॲनिमल. मग त्या एलिफंट कसा आहे बिग आहे. एलिफंटची तारीफ करत आहे. रेड आय हॅव अ रेड कलर. सध्या नाही आहे माझ्याकडे कार, पण एक उदाहरण सांगते. आय हॅव अ रेड कलर. माझ्याकडे कार आहे, परंतु ती कशी आहे रेड कलरची आहे. मग ते माझं आय आय म्हणजे काय आहे नाऊन. नाऊनच्या प्रोनाऊन आहे. सॉरी, नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द काय असतो प्रोनाऊन. आय हॅव म्हणजे आय म्हणजे काय झालं प्रोनाऊन झालं. तर ती काय करते आय हॅव अ कार रेड कार. मग त्या कारची तारीफ करते. कार एक काय आहे नाऊन आहे. मग त्याची तारीफ करते, कौतुक करते नाऊनचं. हॅपी हॅपी पण तसंच आहे. कोण हॅपी असेल तर त्याची तारीफ करणारी. टुडेज आय एम व्हेरी हॅपी ती तारीफ करते. नाऊनची तारीफ करते. समजतंय का? ऍडजेक्टिव्ह काय आहे बहीण आहे. बहीण ना मोठ्या भावाची बरोबर तारीफ करत असते. लक्षात ठेवायचं. नाऊन विषयी जर तारीफ केली, तारीफ करणारा शब्द आला, पटकन तिथं लिहायचं की हा ऍडजेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह ओळखा म्हणलं की पटकन हा नाऊन आहे. या नाऊनची तारीफ करते इथं ही बहीण आहे. ऍडजेक्टिव्ह बहीण. मग लगेच इथं ऍडजेक्टिव्हला अंडरलाईन करायचं. मार्क्स फिक्स होतो. आता चला पुढे पाहूयात. भाऊ येतो हिचा ऍडवर्ब. पाहूयात आपण ऍडवर्ब विषयी. आता आपण पाहूयात ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे काय आहे कामे कशी झाली तो ऍडवर्ब सांगतो. आता कुणाची कामे सांगतो वर्क. वर्क काय ऍक्शन आहे. आणि ऍडजेक्टिव्ह काय कौतुक करत असते. जसं की क्लेवर वगैरे ते तुम्हाला कौतुक करणारे शब्द. मग ऍडवर्ब काय करतो वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह विषयी अधिक माहिती सांगतो, जास्त इन्फॉर्मेशन सांगतो. त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. म्हणजे व्याख्या an adverb tells us more about verb and adjective. For example, quickly. आता he run quickly. रन काय ऍक्शन आहे, परंतु कशी रन करतोय पण कसं करतोय तो क्विकली फास्ट. ही ran क्विकली. आता इथं जागा नाही म्हणून लिहिलं. वॉक स्लोली. तो कसा वॉक करतोय स्लोली. आता इथं लाऊडली. डोंट स्पीक लाऊडली. म्हणजे एक थोडक्यात ऍडवर्ब जेव्हा जेव्हा येतो शेवटी एलवाय येतो. ही प्रत्येक ह्याच्यावर लागू होत नाही, परंतु एक लक्षात ठेवण्यासाठी ऍडवर्बच्या शेवटी शब्दाला एलवाय मोस्टली लागतो. लक्षात ठेवण्यासाठी. चला आता आपण ऍडवर्ब झाल्यानंतर कोण येतं प्रीपोजिशन. आता प्रीपोजिशन काय काम करतो ते आपण पाहूयात. आता पाहूयात प्रीपोजिशन. प्रीपोजिशन हा 6 नंबरचा भाऊ आहे. ठीक आहे. पार्ट ऑफ स्पीच मधील कुटुंबातला 6 नंबरचा भाऊ आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन काय करतो याला ना प्रत्येक वस्तूची जागा बदलायची, जागा ठेवायची, पोझिशन सांगायची सवय आहे. म्हणून हा काय करतो पोझिशन सांगणारा शब्द आहे. म्हणजे द प्रीपोजिशन शोज द रिलेशन और प्रीपोजिशन ऑफ नाउन. म्हणजे नाउन विषयी प्रीपोजिशन. आता एखादी कॅट. कॅट काय आहे नाउन आहे, परंतु त्या कॅटची पोझिशन कुठे आहे, ती कुठे आहे. कॅट इज सिटिंग अंडर द ट्री. म्हणजे आता झाड आहे, झाडाच्या खाली बसलेली आहे कॅट. कॅट काय नाउन आहे, परंतु त्या नाउनची पोझिशन सांगणे. आता पेन. पेन इज ऑन द टेबल वगैरे आपण म्हणतो हा पेन आहे, परंतु हा पेन कुठे आहे ती जी पोझिशन सांगतो त्याला आपण प्रीपोजिशन म्हणतो. इन फिश. आता मासा कुठे आहे पाण्यात आहे. इन आहे इन द वॉटर. तर ती जी पोझिशन सांगतो कुठे आहे वस्तू पोझिशन त्याला म्हणायचं आपण प्रीपोजिशन. नक्कीच प्रीपोजिशन तर लवकर लक्षात आलं असेल. आता आपण याचा पुढचा भाग बघूया. 7 नंबरचा कोण आहे चला कंजक्शन. आता पार्ट ऑफ स्पीच या कुटुंबातील 7 नंबरचा भाऊ आहे कंजक्शन. कंजक्शनचा काय आहे माहिती आहे स्वभाव. याला ना कुणाचेच भांडण होऊ द्यायचे नाहीयेत, कोणाला अलग अलग होऊ द्यायचे नाही. याला काय करायचंय जोडून ठेवायचे. जो जोडून ठेवतो भाऊ तोच आहे कंजक्शन. आता म्हणजे कंजक्शनची व्याख्या. द कंजक्शन इज अ वर्ड युज्ड टू जॉइन द वर्ड. म्हणजे शब्दाला तो जोडतो, शब्दाला सेंटेन्सला जोडतो. फॉर एक्झाम्पल अँड. आता अँडला आय लाईक मँगो अँड ऍपल
बटचं आपल्याला कसं येते? ही इज स्मॉल. ही इज स्मॉल बट स्ट्रॉंग. आता इथं तो लहान आहे परंतु म्हणजे इथं दोन शब्दाला काय करते? इथं जोडते. दोन शब्द स्मॉल आणि स्ट्रॉंगला इथं काय करतो? बट हा काय करतो? कनेक्ट करतो. म्हणजेच दोन शब्दाला जोडणाऱ्या ह्याला काय म्हणायचं? कंजक्शन. आता इथं बिकॉज आय एम लेट बिकॉज इट्स रेन. म्हणजे मी लेट झालो कशामुळे? कारण बाहेर पाऊस सुरू होता. आय एम लेट बिकॉज इट्स रेन. तसं म्हणजे दोन वाक्याला किंवा दोन शब्दाला जो जोडतो तो आहे कंजक्शन. कंजक्शनला कसं कुणाचीच भांडणं आवडत नाही, त्याला ना जोडायचं असतं प्रत्येकाला. आता लास्ट एक भाऊ आहे प्रिपोजिशन. चला पाहूया. हा आता आपला पुढचा भाऊ आहे इंटरजेक्शन. मी चुकून प्रिपोजिशन म्हणले. चला आता शेवटचा भाऊ आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन हा खूप भावनिक आहे. याला कुठलीही फिलिंग जेव्हा येईल ना याच्या तोंडातून शब्द निघतात. वाव, ह्याला जर दुःख झालं काय ओहो असा करतो. हे जे शब्द निघतात त्यालाच आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. हा 8वा भाव आहे आणि सर्वात म्हणजे सोपं पण आहे. याचं भावनिक आहे. जिथं भावनिक होतात आणि आपल्या तोंडातून जे शब्द निघतात. आता एखादी खूप छान बघितली मग ही आली वाव असं म्हणतो. हे जे वाव आहे ना तेच आहे इंटरजेक्शन. आता एखादं मी चाव्या घरी विसरले. ओह आय फॉरगेट माय कीज. ओह, हे जे ओ म्हणतो ना हेच आहे इंटरजेक्शन. मग त्याची व्याख्या आपल्याला डेफिनेशन. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग. एक्सप्रेस सडन फिलिंग. जे फिलिंग एक्सप्रेस करतो आपल्या. आताच मी सांगितल्याप्रमाणे वाव ओ या टाइप मध्ये इंटरजेक्शन त्याला म्हणतात. आता सेंटेन्स मध्ये मला वाटतंय सेंटेन्स जर एखादं दिलं ओह आय फॉरगेट माय कीज तर त्याच्यामध्ये तुम्ही पटकन जर फाइंड द इंटरजेक्शन म्हणलं तर तुम्ही पटकन कशाला अंडरलाईन कराल? ओलाच कराल ना. आले लक्षात आय थिंक माझ्या. आता ही डेफिनेशन लर्न करा. मी तर तुम्हाला सांगितलं आहे डेफिनेशन लर्न करताना अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट. हे प्रत्येकालाच करा. आता इथं एक्सप्रेस इथं दॅटच्या पुढून चेंज होतं. एक्सप्रेस सडन फिलिंग इंटरजेक्शनला येतं. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अलग अलग ते तुम्ही लर्न करा. एक्सप्रेस सडन फिलिंग. फिलिंग ज्या एक्सप्रेस होतात त्यालाच आपण इंटरजेक्शन म्हणतो. वाव ओ अशा. चला तर तुम्हाला आय होप पार्ट ऑफ स्पीच या कुटुंबाची गोष्ट आणि या 8 भावाची गोष्ट तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. आणि असंच इंग्लिश ग्रामर मॅथ विज्ञानाच्या ट्रिक्स सायन्स खूप अवघड वाटतं परंतु सायन्सच्या पण माझ्या चॅनलवर खूप छान छान ट्रिक्स आहेत. तुम्ही त्या नक्की पहा. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना ज्यांना अभ्यासाची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.